बांधवाच्या वतीने जो मोर्चा आयोजित केलेला आहे, आत्ताच आपण पाहिलं जे सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये की जे मराठा आहे की जे आता आपल्याकडे जे याच्या अगोदर मराठा जे कुणबी मराठा होता त्यांना ऑलरेडी आरक्षण होतं, परंतु सरकारनं हे जे राहिलेले मराठे ते सारे हैदराबाद गॅजेटमध्ये यांची नोंद आहे आणि यांना ह्या हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन यांनी जे आता आपण पाहिलं होतं की जो उपोषण मुंबईला सारा नंगानाथ आपण सर्वांनी पाहिलं की आरक्षणासाठी त्यांनी काय काय केलं आणि सरकारला कुठेतरी बळी पाडलं, दबाव टाकला आणि त्याच्या अंतर त्यांनी ते आरक्षण मिळवून घेतलं. परंतु हा आपल्या ओबीसीवर फार मोठा अन्याय झालेला आहे की आपलं जे आरक्षण होतं की याच्यात आपण म्हणत होतो आणि सरकार बी सांगतं घुसखोरी नाही, परंतु मी सांगतो 100% आपल्यात ही घुसखोरी झालेली आहे. वंचका मार्ग ते आपल्यात आलेले आहे आणि जे ओबीसी आपण पाहतो की जे आपल्याला किती आरक्षण आहे आणि त्याचा काय उपयोग म्हणजे काय आहे हे सरकारनं जाणून बुजून त्यांना या ठिकाणी घुसवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून याच्यासाठी आपल्याला शांत न बसता याच्यासाठी आवाज उठवावा लागेल. अजून काही तीव्र आंदोलन करायची वेळ आली तर बांधवांनो साऱ्यांनी या ठिकाणी एका हाकेला आज जसं आपण आलो तसंच या ठिकाणी आता जागृत राहावं लागेल आणि कुठेतरी याच्यासाठी आपल्याला आवाज उठवावा लागेल. एवढंच या प्रसंगी मी सांगतो आणि माझे 2 शब्द सांगतो. पवार महाराष्ट्र सरकारने जे आपल्याला आपली जे दिशाभूल केली आणि मराठा समाजाला जो हैदराबाद गॅजेटनुसार त्यांनी आरक्षण देण्याचं काम करत आहेत, जर सरकारला एवढीच त्यांची कळवळ आली तर ऑलरेडी हैदराबाद गॅजेटमध्ये धनगर बांधव बंजारा बांधव आहे, सरकारांनी यांचा सुद्धा विचार करायला पाहिजे होता, पण तिथे नाही. त्यांचा जोर जास्त दिसल्यामुळे सरकारांनी आपल्यावर अन्याय केलेला आहे. म्हणून आता ओबीसी बांधवांनी शांत राहायचं नाहीये. आपल्याला सर्वस्व आम्ही कायदेशीर लढा पूर्ण करू, फक्त तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि हा जो गॅजेट त्यांना लागू झालेला आहे तो कशा प्रकारे रद्द करता येईल आणि जे खरोखरच हैदराबाद गॅजेटनुसार समाज आहे त्यांना त्याच्यामध्ये प्रविष्ट कसा करता येईल त्यासाठी आपण कायद्याने लढाई लढू. आपल्याला कुठे वादविवाद करायचा नाही, फक्त कायदेशीर लढाई लढण्यासाठी तुमचा लढा आपल्यासाठी कायम ठेवण्यासाठी सर्व बांधवांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. सर्व समाज बांधव सर्व ओबीसी या ठिकाणी आपण तहसीलवर निवेदन देण्यासाठी आलेलं आहे. कारण आपल्या हक्काचं आपल्या ताटाचं जे खाऊ राहिलेत हे त्यांना खाऊन द्यायचं नाही. पहा तुम्ही काल ते मुंबईला 4 दिवसात गेले ते गुलाल आणि फटाकडे उडून कशामुळं काय आपल्यातलं त्यांना खायचं. आणि म्हणून मला माझी अशी सर्व समाज बांधवांना सर्व ओबीसी बांधवांना विनंती, सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपण त्यांचा हा पर्याय हाणून पाडायचा, हे गॅजेट लागून द्यायचं आणि आपल्याला आपलं कसं भेटेल आपण हेच मागत राहायचं. कुठल्याही पक्षाचा न विचार करता, कोणत्याही पक्षाला न बळी पडता, कोणाला न गुलामीत जाता आपण एकच ध्येय साध्य ठेवायचं, फक्त एकच पर्व ओबीसी सर्व माझी सर्व मान्यवराला महाराष्ट्रातील तमाम नेते मंडळीला विनंती, माझ्या धनकर असतील, गोपीचंद पडळकर असतील, पंकजाताई मुंडे असतील, धनुभाऊ मुंडे असतील, यांनी रस्त्यावर उतरून छगन भुजबळ साहेब असतील यांनी पुढे होण्याचं काम केलं तर जास्तीत जास्त आपल्या समाजाने रस्त्यावर उतरून सहकार्य करून त्यांच्या पालक पाहून चालून आपण कार्य करावं हीच सर्वांना ओबीसी बांधवांना विनंती आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय ओबीसी. तरतूद नाही. त्या गॅजेटमध्ये तुमचा भौगोलिक परिस्थिती काय आहे, तुमच्या विभागामध्ये तुमच्या गावामध्ये जाती किती राहत्या, तुमच्या शेतीमध्ये उत्पन्न काय घेतलं जातं, त्याच्यातून तुमच्या समाज किती, पशुपक्षी कुठले पाळले जातात, अशा पद्धतीचं हे गॅजेट आहे. हे कुठलंही संविधानिक गॅजेट नाही आणि कायदा आणि संविधान एक सांगते की कुठल्याही गॅजेटनुसार कुठलाही समाज हा मागास ठरत नाही. दारिद्र्य काय असतं, त्रास काय असतो हे ओबीसीनं भोगलेला आहे. आज कुठेतरी आमचा जिल्हा परिषदचा मेंबर व्हायला लागला, पंचायत समितीचा सदस्य व्हायला लागला, सरपंच व्हायला लागला, उपसरपंच व्हायला लागला. फक्त ह्यांना या आरक्षणामधून या JR मधून ह्यांना बाकी काहीही घ्यायचं नाही आपल्याकडून, फक्त ह्यांना आपले अधिकार छिनून घ्यायचे. म्हणजे उद्या आपला कुठलाही माणूस सभापती होऊ शकत नाही, पंचायत समितीचा सदस्य होऊ शकत नाही, जिल्हा परिषद मेंबर होऊ शकत नाही किंवा सरपंच होऊ शकत नाही. ह्यांना मेन प्रश्न आपला असा आहे की यांचं राजकीय आरक्षण काढून घ्यायचं. राजकीय आरक्षण काढून घेतल्याच्या नंतर समाज हा आपला त्यांच्या चपलाखाली जाणार आणि चपलाखाली त्यांचा आपला समाज गेल्याच्या नंतर एक झुंडशाही तयार होणार आणि झुंडशाही तयार झाल्याच्या नंतर आपल्याला कुठेही बोलण्याचा, वागण्याचा, जगण्याचा अधिकार राहणार नाही. ज्या त्या गावामध्ये 2-2, 4-4 कुंभार, नावी समाजाचे 2-2, 3-3 घर आहेत.
बहुसंख्य समाज वंजारा, बंजारा, माळी आणि धनगर हा ओबीसीचे 4 बहुल समाज आहे. आणि ह्याच्यामध्ये जर आपण काही ऍक्शन जर पुढची नाही घेतली या 4 समाजानं, तर छोटे छोटे घटक आहेत, या घटकावर अन्याय, अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये वाढतील. त्याच्यामुळे या जारचा आपण या ठिकाणी निषेध व्यक्त करू. त्याचा राख रांगोळी करून चेतून देऊ त्या जारला. आणि आपण सरकारतर्फे एक सांगतो की त्या झुंडशाहीच्या दबावापोटी जो निर्णय घेतला तो मुळीच संविधानाला धरून नाही. आणि त्यामुळं ओबीसीच्या माध्यमातून या जारचा आम्ही निषेध करतो. एकच पर्व नमस्तक होऊन आलेले माझे सर्व स्तरातील ओबीसी बांधव, आमचे पोलीस बंधू, प्रशासकीय सेवेतले मधील अधिकारी, पत्रकार बंधू, बघा आपण आज जमलो 3-4 वर्षापासून किती वातावरण गढूळ झालेलं आहे. आपण विचार करीत इथपर्यंत आलो. आता नवीन काल परवा दिवशी एक हैदराबाद गॅजिटेट आणलं का, तर ते ओबीसीच्या मानगुटीवर बसण्यासाठी. आता हैदराबाद गॅजेटेड होऊन किती दिवस झालं? 80 वर्ष. त्यानंतर राज्यघटना आली. राज्यघटनेमध्ये सर्व तोलनी घटनेचा, राज्यघटनेचा अभ्यास करून, स्टॅलिन, प्लेटो, अरिस्टॉटल यांचा अभ्यास करून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने राज्यघटना लिहिली. त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, वैयक्तिक स्वातंत्र्य, सर्व SC, ST, ओबीसीला SCला 13% दिलं, STला 60% दिलं, ओबीसीला 17% दिलं. त्याच्यामध्ये व्हिजेंटीला 3%, 2%, आज 2-2, 3-3% जर म्हणलं तर किती. पुन्हा SBC पाटील लोक जे आलेले त्यांना 10% दिलं. पुन्हा ते QBC आलं त्याच्यामध्ये 10 का 8% आलं. राहिले किती शिल्लक? तरी ह्यांना आपल्यामध्ये रिझर्वेशन पाहिजे. का पाहिजे? हे बघा मित्रांनो, यांची सत्ता आली, यांचे आमदार झाले, खासदार झाले, म्हणून आपल्या गोरगरिबावर अन्याय करीत आहेत. आपण ज्यावेळेस वोटिंगच्या वेळेस हे सर्व पाय पडत आहेत आणि काल जर विचार केला तर सपोर्ट करतात. कुणी आपल्या ह्याच्यातून केला का? आपले बी काही थोडे बहुत आमदार आहेत, फक्त भुजबळ साहेबांनीच विरोध केला, बाकीचे मूग गप्प बसवून आहेत. हे फक्त कुठे पाय चाटायला जातात, पाय. आपण जर तसंच केलं तर आपण सुद्धा तेच होणार आहे. बघा आज ह्यांना मराठा समाजाचाच विषय, त्यांना आरक्षण दिलं. आता कुणी म्हणतं गॅजेट खरं आहे, खोटं आहे. अरे गॅजेट खरं जरी असलं, खोटं असलं तरी काढलं ना, ते त्यांना धागा तर लावला ना. आणि हैदराबाद गॅजेटचा विचार केला तर आपले बंजारा बंधू ST मध्ये आहेत, धनगर बंधू ST मध्ये आहेत, त्यांचा विचार करायला पाहिजे. किती दिवस झाला आपण बी उड्या मारतो, काय आहे का? एका 3 दिवसामध्ये ह्यांचा GR, ह्यांचे आमदार, खासदार आपले नाहीच ना. कशामुळे? किती दिवस चालणार आहे? आज बघा यांचं राजकीय क्षेत्रामध्ये कारखाने ह्यांचे, आमदार ह्यांचे, खासदार ह्यांचे, सभापती ह्यांचे, सरपंच ह्यांचे. उगा आपलं ओबीसी तर कुठंतरी होतं. आता तर ते जर लागू झाला तर आपलं एक सुद्धा होणार नाही. खरं होणार आहे का? नाही, होणार नाही. कारण जे मतदान करते, तुम्ही म्हणता काय, तर आपण लगेच त्यांच्या पुढे जातो, झुकतो. आमचं काम आहे. आज प्रत्येक तालुक्याचा जर विचार केला तर संख्या त्यांचीच, गावावर वर्चस्व त्यांचं, सामाजिक वर्चस्व, पाटील म्हणून ओळखले जाते. गावावर भौगोलिक परिस्थिती, आजूबाजूला सर्व जमिनी त्यांच्याच, आपल्यासारख्याला अडवून धरते. आर्थिक बाजूमध्ये प्राबल्य, सर्व कारखानदारी त्यांच्याकडेच आली, सर्व पद्धत त्यांच्याकडे आलेत, तरी आपल्यात हे शिरायला लागलेत. तर ही एक वाईट गोष्ट आहे. आणि जर असंच ह्यांनी GR काढला, उद्या राज्यघटना सुद्धा बदलते. आणि राज्यघटना जर बदलली तर तुम्ही मला त्यावेळेस सांगा, तुम्ही एवढी कष्टाने राज्यघटना लिहून काय फायदा झाला? ती राज्यघटना पाठीमागं ठेवायची आणि नवीन एक हैदराबादचं गॅजेट आणायचं. हैदराबादचं गॅजेटचा काय संबंध आहे? हे बघा मित्रांनो, त्यावेळेस 17 जिल्हे आपले त्याच्यामध्ये होते. 98,47,000 का 48,000 लोकसंख्या होती. त्याच्यामध्ये 4 लाख कुणबी आहेत, 10-12 लाख मराठा समाज आहेत. बाकीचे मग लोकसंख्या कुठे गेली? 98 लाख मधून बाकीचे कुठे गेले? हे गॅजेटेड कसं त्यांना जसं लागतंय राजकारणाला. आता त्यांचे ते कमिटीचे कोण अध्यक्ष वगैरे आहेत ते तिथे जाऊन आले, त्यांना जे पाहिजे असेल तेच घेतात. आता मराठाच्या मागं कुणबी बी करता येतं, पुढं का कुणबी बी करता येतं. म्हणजे सर्व गॅजेटेड ह्यांचंच, सगळी सत्ता ह्यांची, प्रत्येक तहसीलवर वर्चस्व ह्यांचं, सगळ्या गावावर वर्चस्व ह्यांचं. हे जर झालं त्याच्यासाठी आपण जमलेलो आहेत. आपण पूर्ण त्याच्यात विरोध करणार आहेत.
उद्या हे सुप्रीम कोर्टात जातील. कोर्टाचं जर म्हणलं आपण तर आता काय आहे तर मान सन्मान आहेत. मागचे बघा हे जे गेले लोक आहेत यांचा सुद्धा निकाल लागला नाही. त्याच्यासाठी आपल्याला एकजुटीने काम करावं लागतंय. बरंचसं काही बोलायचं हे पण बरेचसे काही वक्ते बोलणार आहेत. मी एकच विनंती करतो, इथून पुढे तरी एक व्हा, एका जीवाने वागा, आपल्यातला एकमेकांचा दोष काढून टाका, आदराने बघा, खुनशीपणा वागू नका. जय हिंद, जय ओबीसी. करून देण्याचं काम फडणवीस सरकारने केलं. मित्रांनो, ते यासाठी की शिंदे सरकारने कुणबी प्रमाणपत्र हैदराबाद ग्रॅज्युएटनुसार जे कुणबी प्रमाणपत्र हे देण्याची मुभा दिली आणि बऱ्याचशा आपल्या मराठा समाजांना ते कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं. आणि फडणवीस सरकारने काय केलं तर ते कुणबी प्रमाणपत्र पुन्हा गतीनं आणि जास्तीत जास्त देण्याचं काम फडणवीस सरकारने केलं. याचा अर्थ काय झाला की जर एका गावामध्ये एक कुणबी प्रमाणपत्र जर निघालं एका आडनावाचं, तर तिथं जर 2000 त्या आडनावाचे लोक असतील तर 100% त्यांना ते प्रमाणपत्र भेटून जाईल. म्हणजे एक जरी प्रमाणपत्र कुणब्याचं भेटलं तर ते गाव पूर्ण कुणबी होऊन जाईल. मग कुणबी प्रमाणपत्र भेटल्यामुळे ते आपलं नुकसान काय? सगळ्यात महत्वाचं नुकसान जे आहे की बापू आपले जे 6000 लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जातात महाराष्ट्रातून. स्थानिक स्वराज्य संस्थेचे 6000 ते 6000 लोकांना आपल्याला आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जाता येणार. त्याचं कारण असं की एखादं जर कुंभाराचं घर एखाद्या खेड्यात असेल, एखादं जर नाव्याचं घर त्या खेड्यात असेल, तर तिथं जर ओबीसीला आरक्षण सुटलं ग्रामपंचायतला तर एकाला नवऱ्याला घ्यावं लागत होतं, एकाला बायकोला घ्यावं लागत होतं आणि दोघांपैकी एक सरपंच होता. आता अल्पसंख्याक जे एकदम कमीत कमी जे 1, 2, 4 घराचे त्यांना तर भेटणं शक्यच नाही. परंतु जे 6000 स्थानिक स्वराज्य संस्थेतून आपले पदाधिकारी जाणार आहेत यांच्यावर पण गणांतर आलं. म्हणजे सगळ्यात जर मोठं नुकसान जर काही केलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेने केलं. आता यांना कुणबी प्रमाणपत्रच का पाहिजे किंवा ओबीसी मधूनच आरक्षण का पाहिजे त्याचं पण कारण हे मी वरील तुम्हाला जे कारण सांगितले की त्यांना या मार्गातून राजकीय याच्यामध्ये यायचं आणि तिथं ओबीसीचं खच्चीकरण करायचं. परंतु यांना जर आरक्षण म्हणलं तर ऑलरेडी 10% आरक्षण दिलेलंच आहे. आता कालचा शेटला निकाल लागलेला शेट परीक्षेचा आणि त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो की त्याचा कटआउट आहे 54% आणि ओबीसीचा कटआउट आहे 58%. जर 54%ला जर विद्यार्थी आपला जर पास होत असेल तर मग 58%कडे जायचं कशा? परंतु वरले जे तुम्हाला गोष्टी सांगितल्या की स्थानिक स्वराज्य म्हणजे राजकारण पण ताब्यात घ्यायचंय, आरक्षण पण ताब्यात घ्यायचं. आजच तुम्हाला सांगतो पूर्ण आपलं सापल्याला. आताच यांनी मित्रांनी एक केलं की उपसमिती त्यांनी उपसमिती केली. उपसमितीनं मग ते सगळ्या त्याच्या मागण्या मान्य केल्या आणि आता ओबीसीची उपसमिती केली. याच्यात काहीच होणार नाही. हे फक्त ओबीसी आता मोर्चे काढू नये, पुढे रडू नये, काही नाराजी होऊ नये म्हणून हे काहीतरी गाजर देण्याचं काम उपसमितीचं झालेलं. या उपसमितीचे काहीच अधिकार राहणार नाही. तोपर्यंत आपण गार होतो आणि आपण इतके चटकन गार होतो. काल 200-300 फोन केले. 200-300 फोन निश्चितपणे तुम्ही अल्पशा सूचनेवरून इथं आलात आणि मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. परंतु आपल्याला सतत डोळ्यात तेल घालून जागृत राहावं लागणार आहे. या ठिकाणी 5 प्रकारचं आरक्षण त्यांना आज भेटतं मराठा समाजाला. 5 प्रकारचं नुसतं ओबीसी मध्ये नाही, हे ओबीसी 5 प्रकारे. मी तुम्हाला सांगतो एससीबीसी मधून 10% आरक्षण दिलेलं आहे. ईडब्ल्यूएस मधून आरक्षण केंद्राचं भेटते, एसीबीसी मधून राज्य जागा आरक्षण भेटते. त्याच्यानंतर अण्णासाहेब पाटील जे महामंडळ आहे त्या महामंडळाला वर्षाचे 10 ते 15 हजार कोटी रुपये त्यांना मिळतात. ते पण आरक्षण मिळतं. कारण आर्थिक आपली उन्नती वाढण्यासाठीच आपण ते सगळ्या गोष्टी करतो ना. तर त्या महामंडळाला साधारणतः 10 ते 15 हजार कोटी रुपये भेटतात. त्याच्यानंतर सारथी याच्यामधून पण त्यांना तितकंच भांडवल भेटतं. मी म्हणतो जेवढे तुमचे महामंडळ आहेत, अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, महात्मा फुले महामंडळ असेल, जेवढे काय चर्मकार महामंडळ असेल, या सर्व महामंडळाचे जर तुम्ही टोटल काढले तर 5000 कोटी पण आपल्याला भेटत नाही. म्हणजे अशा प्रकारचं 4-5 प्रकरणातून फायदे भेटत असताना बी जाणूनपूर्वक ओबीसी मधूनच आरक्षण त्यांना पाहिजे. ते होणारे सर्व अधिकार पूर्ण नास्तबुद्ध व्हावा आणि गावगाड्यातला जो कार्यकर्ता आहे जो कुठेतरी आता राजकारणात आपण गेल्या 10 वर्षात 15 वर्षात कुठेतरी तोंडवर काढायलो, हे निश्चितपणे ते कमी व्हावा याच्यासाठी ज्या साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला आजवून विनंती करतो की या ज्या गोष्टी झालेल्या आहेत
आता हे शक्य नाही. कारण ज्यावेळेस गावात जर एखादं कुणबी प्रमाणपत्र निघलं असेल तर ते 100% कुणबीकरण करण्याचं काम कालच्या फडणवीस सरकारने दिलं. फडणवीस सरकार गेले आपण खूप दिवसापासून म्हणतो ओबीसीचा दाता आहे, ओबीसीचा दाता आहे, पण बिलकुल नाही. पूर्ण फसवणूक या फडणवीस सरकारने केलेली. जो ओबीसी वर्ग आपला फडणवीसला देव मानत होता, तर निश्चितपणे त्यांनी प्रचंड आपली फसवणूक केलेली. त्याबद्दल मी सर्वांना त्यांचा निषेध करण्याची या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. सगळ्यांना विनंती करतो त्यांनी निषेध करावा. यामध्ये ज्यावेळेस एक कुणबी प्रमाणपत्र आणि कुणबी प्रमाणपत्र हा जो आपला ओबीसीचा याच्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र ओबीसी घेण्याची पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केलेली. त्याच्यामध्ये याच्यामध्ये काही होऊ शकणार नाही. कोणची उपसमिती नेमू द्या, काही नेमू द्या, 100% मराठा समाज हा आपल्या ओबीसीमध्ये आलेला त्याला कोणीच काढू शकत नाही. त्याच्यामुळं आपण यापुढं पुढल्या याच्यामध्ये जागृत राहणं आवश्यक आहे. सर्वांनीच आपले आपले मुद्दे या ठिकाणी सांगितले. सगळेच आपल्या सर्व पक्षातील पदाधिकारी या ठिकाणी आले. मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण या पुढल्या काळामध्ये जागृत राहावा आणि जिथं जिथं आपली येण्याचं काम पडेल, जिथं जिथं आपल्याला येण्याची गरज पडेल, तिथं आपण ज्या संख्येने आला त्याच्यापेक्षा 4 पट 10 पट संख्येने आपण लढाई लढत राहू. आता एकच आशा आहे आपल्याला की कोर्ट काय करतं. जर कोर्टाने आपल्याला दिलासा दिला तरच याच्यातून आपण मार्ग निघू शकतो. नाही तर आज 100% ओबीसी आणि कुणबी हे एकच आहेत हे म्हणायची वेळ आलेली आहे. आणि एकच आहेत म्हणजे पूर्ण मराठा समाज हा ओबीसीमध्ये आलेला आहे. एवढंच बोलतो आणि सर्वांनी आपल्या काळामध्ये जागृत राहण्याची सर्वांना विनंती करतो. त्यानंतर सर्वांनी शांततेत एक मोठी लाईन करायची. या ठिकाणी आपण नायब तहसीलदारांना या ठिकाणी बोलू आणि सगळ्यांना निवेदन देऊ. सगळे घ्या फोटो मध्ये सगळे घ्या. एकच पर्व